विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य आणि माहिती यावर व्हिडिओ बनवला आहेत। यामध्ये आपण काय करणार आहोत, जेवढे राज्य आहेत त्याविषयी जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे। कारण की लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेत जर तुम्ही गेले, सामान्यांमध्ये हा बेसिक प्रश्न असतो, एखादं राज्य त्याची कॅपिटल विचारली जाते, त्याचे राज्यपाल विचारले जातात किंवा मुख्यमंत्री विचारले जातात। त्यामुळे आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो 5 ते 6 मिनिटाचा होईल, परंतु एकदा डोळ्याखालून घालून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, काय होतं की जे अवघड राज्य असतात, जसे की मणिपूर झालं, मिझोराम झालं, यांचे आपल्याला कॅपिटल माहीत नसतात, त्या जर एकदा डोळ्याखालून जर घातल्या तर परीक्षेत तुम्ही इझिली प्रश्न टॅकल करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे ओडिसा। ओडिसाविषयी माहिती घेऊयात। ओडिसा राज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला। मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती आणि राजधानी आहे भुवनेश्वर। या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमिलीपाल, नंदकनन। महत्त्वाची धरणं आहेत हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती। यानंतर पुढे बिहार राज्याची स्थापना झाली 22 मार्च 1912ला। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना। यानंतर राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी, राजगीर, कानवर। महत्त्वाची धरणं आहेत इंदापुरी। यानंतर पुढे हिमाचल प्रदेशची स्थापना झाली 25 जानेवारी 1971ला। मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला। यानंतर राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन, पीन व्हॅली आणि सिंबलबारा। महत्त्वाची धरणं आहेत पांडव, चमेरा, नाथपा, झाकरी। यानंतर पुढे उत्तर प्रदेश स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ। लक्षात घ्या, आज व्हिडिओ बनवतोय, आज मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत। तुम्ही जर 1-2 महिन्यानंतर व्हिडिओ जर बघत असाल तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल बदलण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे चुकीची माहिती देत आहे असं समजून घेऊ नका। आजच्या स्थितीमध्ये जे मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत ते मी तुम्हाला सांगतोय, परंतु स्थापना, राजधानी, त्यानंतर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तर काय चेंज होणार नाही। यानंतर पुढे राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत। महत्त्वाची धरणं आहेत रिहिंद। यानंतर पुढे तामिळनाडू स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई। पुढे राष्ट्रीय उद्यान आहे मन्नर, मरिंची आखात, इंदिरा गांधी, मधुमुलाई आणि मुकुर्ती। यानंतर महत्त्वाची धरणं आहे मेत्तूर आणि भवानी सागर। पुढील प्रश्न कर्नाटकची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू। यानंतर पुढे राष्ट्रीय उद्यान आहे बांदीपूर, कुद्रेमुख, 80 आणि बॅनरघट्टा। महत्त्वाची धरणं आहेत तुंगभद्रा, कद्रा, आलमाटी, कृष्णराजा आणि नारायणपूर। केरळ स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम। राष्ट्रीय उद्यान आहे इरविकुलम, माठिकेतन, अनमुडी, पामबदूम आणि पेरियार, सायलंट व्हॅली। आणि महत्त्वाची धरणं आहे इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाला। यानंतर हरियाणा स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला। मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत असीम कुमार घोष आणि राजधानी आहे चंदीगड। राष्ट्रीय उद्यान आहे काळेसर आणि सुलानपूर। धरणे आहेत कौशल्या, अनाकपूर आणि ओत्तू बेरेज। यानंतर पुढे अरुणाचल प्रदेश स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987ला। मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक आणि राजधानी आहे इटानगर। राष्ट्रीय उद्यान आहे मोलिंग, नामदाफा। महत्त्वाची धरणं आहेत रंगनाडे आणि सुबानसिरी। यानंतर गुजरात स्थापना झाली 1 मे 1960ला। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर। विद्यार्थी मित्रांनो, पुढे माहिती बघायची त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या। राष्ट्रीय उद्यान आहे गीर, ब्लॅकबक आणि वंसदा। महत्त्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काडाना आणि दंतीवाडा, धारोई। यानंतर उत्तराखंड स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000ला। मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहरादून। राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री। महत्त्वाची धरणे आहेत टेहरी आणि कोटेश्वर।
यानंतर पुढे राजस्थान, स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी आहे जयपूर. राष्ट्रीय उद्यान आहे मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. महत्त्वाची धरणं आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीसागर. यानंतर पुढे मिझोराम, स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987ला. मुख्यमंत्री आहेत लालदोहोमा. राज्यपाल आहेत व्ही.के. सिंग आणि राजधानी आहे एजवल. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण डेली बेसिसवर करंट अफेअर्सचा व्हिडिओ आपणासाठी घेऊन येत असतो. सकाळी 7 वाजता व्हिडिओ येतो. तसेच प्रत्येक संडेला दुपारी 3 वाजता आपण रिकॅप घेत असतो सर्व करंट अफेअर्सचा. त्यामुळे आपण अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ह्या चॅनलचंच नाव आहे डेली करंट अफेअर. यावर तुम्हाला डेली करंट अफेअरचे अपडेट भेटेल. त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करा. कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर करंट अफेअर आपलं चांगल्या पद्धतीने तयारी होऊन जाईल. राष्ट्रीय उद्यान आहे मुरलेन आणि ब्लू माउंटेन. महत्त्वाची धरण आहे सेर लुई आणि तुई रियाल. यानंतर महाराष्ट्र, स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे मुंबई. राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. महत्त्वाची धरणे आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. यानंतर नेक्स्ट मणिपूर, स्थापना झाली 21 जानेवारी 1972मध्ये. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. राजधानी आहे इम्फाळ. राष्ट्रीय उद्यान आहे किबुल लामजाओ, सिरोही. महत्त्वाची धरण आहेत खुगा आणि टिपेमुख. यानंतर आंध्र प्रदेश, स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती. राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. महत्त्वाची धरणे जी आहेत ते आहे सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर, सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. यानंतर पुढे पश्चिम बंगाल, स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहे सी.व्ही. आनंदा बोस. राजधानी आहे कोलकाता. राष्ट्रीय उद्यान आहे सुंदरबन, गोरुमारा आणि जलदपारा. महत्त्वाची धरणे आहेत फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढील प्रश्न तेलंगणा, तेलंगणाची स्थापना झाली 2 जून 2014. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद. यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे मृगावानी, महावीर हरिणा. महत्त्वाची धरण आहे सिंगूर आणि पोचरम. यानंतर सिक्कीम, स्थापना झाली 16 मे 1975ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग. राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर आणि राजधानी आहे गंगटोक. राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेड झोंगा. आसामची स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. यानंतर पुढे छत्तीसगड, स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 2000मध्ये. राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय आणि राज्यपाल आहे बिश्वभूषण हरिचंदन. यानंतर गोवा, स्थापना झाली 30 मे 1987ला. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पी.एस. श्रीधरन पिल्लई. पुढील प्रश्न झारखंड, स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000मध्ये. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन. आता लक्षात घ्या, राज्यपाल जे आहेत ते काय झाले तर उपराष्ट्रपती या ठिकाणी झाले आहेत. तर नवीन जे राज्यपाल आहेत ते कोणते खाली कमेंट करा. पुढे मध्य प्रदेश, स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. पुढे मेघालय, स्थापना झाली 21 जानेवारीला 1972मध्ये. राजधानी आहे शिलाँग. मुख्यमंत्री आहेत कॉन्रॅड संगमा आणि राज्यपाल आहेत फगू चव्हाण. पुढे नागालँड, स्थापना झाली 1 डिसेंबर 1963मध्ये. राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहे नेफुई रिओ आणि राज्यपाल आहेत ला गणेशन. पुढे पंजाब, स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966मध्ये. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. पुढे त्रिपुरा, स्थापना झाली 21 जानेवारी 1972मध्ये. राजधानी आहे अगरतला. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा आणि राज्यपाल आहेत नल्लू इंद्रसेना रेड्डी. तर या पद्धतीने आपण राज्य बघितले आहेत. ॲडिशनली जम्मू काश्मीरविषयी माहिती घेऊ. केंद्रशासित प्रदेश बनला 31 ऑक्टोबर 2019मध्ये.
मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली आणि दचिगाम. महत्त्वाची धरणे जी आहेत ते आहे बाकलिहार आणि उरी. तर अशा पद्धतीने सर्व राज्य आणि त्यांची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहेत. आय होप व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे अरुणाचल प्रदेशची कॅपिटल खाली कमेंट करायची आहे. तसेच आपल्याला चालू घडामोडीचं मटेरियल जर हवं असेल 5000 प्लस प्रश्न 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये भेटेल. प्राईज याची ओरिजिनल आहे 200 रुपये परंतु 99 रुपयामध्ये भेटेल. कुपन कोड यूज करा CA100 म्हणजेच करंट अफेअर 100 हा कुपन कोड यूज करा. 100 रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत जानेवारी ते डिसेंबर 2024पर्यंतच्या सर्व PDF, जानेवारी ते डिसेंबर 2025पर्यंतच्या सर्व PDF या पॅकेजमध्ये तुम्हाला भेटेल. 2024मधील 30 करंट अफेअरच्या टेस्ट, 2025मधील 50 करंट अफेअरच्या टेस्ट, त्यानंतर पुस्तक लेखक, सण उत्सव, नृत्यप्रकार, ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा, रामसहा सरे, वारसासहे, GI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना. आणि आज जसा व्हिडिओ बघितला तसे आपण अजूनही PDF फाईल तयार केल्या तर त्या याच पॅकेजमध्ये ॲड केल्या जातील. तुमची ऑनलाईन सराव व्हावी याकरता आपण ॲडिशनली 5 ऑनलाईन टेस्ट खालील टॉपिकच्या तुम्हाला देत आहोत. या सर्व टॉपिकच्या तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटून जातील. हा कोर्स पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि हा कोर्स परचेस करायचा. ॲप्लिकेशनवरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मोबाईल OTP टाकून तुम्ही लॉग इन व्हाल. त्या ठिकाणी पेमेंट करा. हा कोर्स अनलॉक होऊन जाईल. फ्री कंटेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं ते एकदा बघून घ्या. आवडलं तर तुम्ही नक्की परचेस करा. तसेच डेली बेसिसवर करंट अफेअरचे अपडेट हवे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपलं जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ देखील शेअर करा आणि त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की लावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबत आहोत. थँक्यू.